मंडळी, प्रसिद्ध मराठी अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं काल पुणे येथील दीनानाथ मंगेशकर या रुग्णालयात निधन झालं. सध्या त्या स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेत पूर्णाचे हे महत्त्वपूर्ण पात्र साकारत होते. ज्योती चांदेकर यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरले आहे. ज्योती चांदेकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत विविध सिनेमे, मालिका आणि नाटकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्यात. पण ज्योती यांची एक भूमिका मात्र अजरामर गाजली. त्या भूमिकेने त्यांना जागतिक स्तरावर कीर्ती मिळवून दिली. इतकेच नव्हे तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या भूमिकेची दखल घेतली. तर कोणती आहे त्यांची ती भूमिका आणि कोणता आहे तो सिनेमा हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर 2010 साली आलेला मी सिंधुताई सपकाळ हा सिनेमा चांगलाच गाजला. या सिनेमाच्या माध्यमातून ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचं सामाजिक कार्य जगासमोर आलं. या सिनेमात ज्योती चांदेकर यांनी सिंधुताई सपकाळ यांची प्रमुख भूमिका साकारली होती. इतकंच नव्हे तर त्यांची लेक अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने सिंधुताईंच्या तरुणपणीची भूमिका साकारली होती. दोन्ही माय लेकींनी या सिनेमात एकत्र काम केलं होतं. या सिनेमाची बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा दखल घेतली. त्यांनी या सिनेमाचं आणि ज्योती आणि त्यांच्या अभिनयाचं कौतुकही केलं होतं. गेल्या 2-2.5 वर्षापासून ज्योती चांदेकर हे स्टार प्रवाहाच्या ठरलं तर मग या मालिकेत काम करत होत्या. त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्या पुण्याला गेल्या. तिथल्या खाजगी रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू होते. मात्र काल दुपारी 4च्या आसपास त्यांचं निधन झालं. आज 17 ऑगस्ट रोजी पुणे येथील नवी पेठ वैकुंठ स्मशानभूमी येथे ज्योती चांदेकर यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.